जीत या हार से ज़्यादा ये मायने रखता है की आप मैदान छोड़ के भागे नहीं. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 4.4 मध्ये आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI हा घटक घेणार आहोत आणि अगदी सोपी उदाहरणं देऊन हा घटक मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यामध्ये बेसिकली RBIच्या स्थापनेबाबत आपण काही पार्श्वभूमी पाहणार आहोत. RBIचे प्रमुख कार्य पाहणार आहोत आणि RBIच्या बाबतीत महत्त्वाच्या असणाऱ्या दोन कन्सेप्ट त्या म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट एवढंच आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. दुसरं एखादं लेक्चर होईल ज्याच्यामध्ये आणखी क्वेश्चन्स घेऊन उरलेल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी क्लिअर करणार आहे. सो प्लीज या कन्फ्युजनमध्ये राहू नका की जे राहिलेलं आहे RBIचं त्याचं काय करायचं. तर त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. उरलेल्या कन्सेप्टसुद्धा मी लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. मे बी नेक्स्ट वीकच्या युद्धाभ्यासमध्ये आपण रॅन्डम टॉपिक घेऊयात म्हणजे एक पर्टिक्युलर सब्जेक्ट न घेता वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे टॉपिक्स आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तिथे हे मग मी राहिलेले जे आहे ते कव्हर करेन. ठीक आहे. तर आज आपण RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाहणार आहोत. तर याच्यावरचे 10 क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. सोपे क्वेश्चन्स आहेत, आज जास्त टफ क्वेश्चन्स नाही आहेत. पण जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मे बी आन्सर चुकू शकतं. तर आपण आज संकल्पना व्यवस्थित क्लिअर करणार आहोत. पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. जेवढे लाईव्ह प्रेझेंट आहेत त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा लाईव्ह चॅटमध्ये. इथे प्रश्न विचारलेला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल कोणते विधान अयोग्य आहे? 1. ती भारताची मध्यवर्ती बँक आहे. 2. ती 100% भारत सरकारच्या मालकीची आहे. 3. तिला व्यापारी बँक व्यवसाय करण्याची संमती आहे. आणि 4. तिचा हेतू नफा कमविणे हा नसतो. तर याच्यामध्ये तुम्हाला अयोग्य विधान कोणतं आहे ते नोंदवायचं आहे आणि अगदी सोपा क्वेश्चन आहे. अर्थात तुम्हाला सोर्स सुद्धा माहिती असेल की हा क्वेश्चन कुठून घेतलेला आहे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत असाल तर. आणि मे बी काही जण तर बुक सोबत ठेवूनच बसत असतील म्हणजे लेक्चरला, तर त्यामुळे तुमचे आन्सर्स बरोबर पण येत असतील. आय होप की असं कोणी करत नसेल. पण जरी करत असाल तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन की ज्या दिवशी एखादा टॉपिक मी तुम्हाला सांगितलेला आहे तर पहिल्यांदा तो रीड करा आणि नेक्स्ट डेला मग तुम्ही आन्सर द्यायचा प्रयत्न करा. लेक्चर झाल्यानंतर परत एकदा तुम्ही चेक करू शकता की तुमचं काय बरोबर आलेलं आहे किंवा काय चुकलेलं आहे ते. ठीक आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथे जे विधान दिलेलं आहे तिला व्यापारी बँक व्यवसाय करण्याची संमती आहे, तर हे विधान चुकीचं आहे. रिझर्व्ह बँकेचा जर विचार केला तर ती भारताची मध्यवर्ती बँक आहे. आणि जर हिचं स्वरूप आपण पाहिलं तर प्रत्येक देशामध्येच एक मध्यवर्ती बँक असते आणि ती त्या देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते. मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत आणखी जर विचार करायचा म्हटलं तर ती सरकारच्या मालकीची असते आणि तिला राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यवर्ती बँकेचा मुख्य हेतू जो आहे, इथे जे चौथं विधान दिलेलं आहे की तिचा हेतू नफा कमवणं हा नसतो, तर देशामधली जी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, बँक व्यवस्था आहे, तर तिचा विकास करण्याच्या दृष्टीने ही बँक जी आहे ती कार्य करत असते आणि एक प्रकारे अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देत असते. आणि त्याचबरोबर तुम्ही कधी ऐकलं नसेल की म्हणजे जसं बाकीच्या बँकांच्या बाबतीमध्ये तुम्ही ऐकत असाल की दोन बँकांमध्ये कॉम्पिटिशन आहे, तसं ही जी बँक असते मध्यवर्ती बँक ती इतर बँकांसोबत स्पर्धा करत नाही, तर त्या बँकांना हेल्प करत असते. ठीक आहे. आणि ही 100% सरकारच्या मालकीची आहे, याच्याबद्दल मी आत्ताच बोलले. तर रिझर्व्ह बँकेबद्दल आपल्याला एवढं माहिती पाहिजे की ती सरकारी मालकीची आहे, राजकीय हस्तक्षेपापासून दूर आहे, नफा कमवणे हा तिचा हेतू नाहीच आहे, तर अर्थव्यवस्थेला एक प्रकारे स्थैर्य प्राप्त करून देणं हा तिचा मुख्य हेतू आहे आणि ती देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. तर हे अगदी बेसिक होतं, सोपं होतं हा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन जो आहे तो थोडासा आपण पार्श्वभूमी म्हणू शकतो किंवा हिस्ट्री म्हणू शकतो बँकेच्या स्थापनेसंदर्भात. तर इथे परत 4 विधानं दिलेली आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे अयोग्य विधान निवडा. पहिलं विधान आहे आधुनिक बँकांचा उगम जर्मनीमध्ये झाला. विधान 2 आहे वर्ष 1157 मध्ये स्थापित बँक ऑफ वेनिस ही जगातील पहिली बँक मानली जाते. विधान 3 आहे 1694 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड ही आधुनिक बँक व्यवसायातील सध्या अस्तित्वात असलेली सर्वात जुनी संस्था आहे. आणि चौथं विधान आहे 17व्या शतकातील आधुनिक व महान बँक म्हणजे 1609 मध्ये हॉलंडमध्ये स्थापन झालेली बँक ऑफ ॲम्स्टरडॅम होय. तर याचं जे बरोबर उत्तर आहे म्हणजेच जे अयोग्य विधान आहे ते तुमचं बरोबर उत्तर असेल, तर ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा.
मग आपण या प्रश्नाचा म्हणजे इथे तुम्हाला इन जनरल कोणत्याही बँकेच्या स्थापनेबाबतचा जो इतिहास आहे तो विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं जर आपण बरोबर उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे पाहूयात की जगातली पहिली मध्यवर्ती बँक म्हणून कोणाला ओळखलं जातं. तर 1656 मध्ये स्थापन झालेली रिक्स बँक ऑफ स्वीडन ही बँक जी आहे ती जगातली पहिली मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. 1656 मध्ये जिची स्थापना झाली रिक्स बँक ऑफ स्वीडन. तर हे लक्षातच ठेवा. मात्र जर आपण म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं की जिच्यामध्ये मध्यवर्ती बँकेची वैशिष्ट्ये आढळत होती तर ती 1694 मध्ये एक बँक स्थापन झाली होती जी की इंग्लंडमध्ये स्थापन झाली होती. बँक ऑफ इंग्लंड ही खऱ्या अर्थाने आपण मध्यवर्ती बँक तिला मानू शकतो. तर या दोन गोष्टी तर तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत की रिक्स बँक ऑफ स्वीडन जी आहे ती जगातली पहिली मध्यवर्ती बँक आहे. मात्र 1694 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड ही खऱ्या अर्थाने मानली जाते. आपण भारताच्या बाबतीत थोडासा विचार करूया. भारतामध्ये पहिल्यांदा भारतासाठी एखादी मध्यवर्ती बँक असावी अशी शिफारस जी होती ती गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगने केली होती. वॉरन हेस्टिंग तुम्हाला माहिती असतील गव्हर्नर जनरलचे होते ते. आणि त्यांनी जी बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता किंवा सल्ला दिला होता तो असा होता की जनरल बँक ऑफ बंगाल अँड बिहार या नावाने बँक स्थापन करण्यात यावी. सो तुम्हाला हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे वॉरन हेस्टिंग. त्यानंतर 1926 मध्ये एक कमिशन आलं होतं ज्याला की यंग हिल्टन किंवा हिल्टन यंग कमिशन म्हणून ओळखलं जातं. आणि या आयोगाने भारतासाठी एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करावी अशी शिफारस पण केली. आणि याच कमिशननुसार भारतासाठी एक बँक स्थापन करण्यात आली आणि जिला RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं नाव देण्यात आलं. ठीक आहे. तर 1926 ला जरी ही आपण म्हणू शकतो की म्हणजे शिफारस करण्यात आली होती किंवा स्थापन करून तिला नाव द्यावं असं सांगण्यात आलं होतं तरी सुद्धा काही अडचणींमुळे 1926 मध्ये या बँकेची स्थापना झाली नाही. पुढे जाऊन 1 एप्रिल 1935 ला RBIची स्थापना झाली आणि तिचं कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि जर ऍक्ट आपण पाहिला तर तो आहे RBI ऍक्ट 1934 चा. ऍक्ट आहे 1934 चा. मात्र स्थापना जी झालेली आहे ती 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे. ही डेट लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे खालीलपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते? 1. भारत सरकारचा कर वसुली अधिकारी म्हणून कार्य करणे. 2. बँकांची बँक म्हणून कार्य करणे. 3. केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाला अंतिम रूप देण्यात मदत करणे. आणि 4. निरनिराळ्या वित्तीय संस्थांच्या बैठकीत भाग घेणे. तर याच्यापैकी रिझर्व्ह बँकेचं मुख्य कार्य कोणतं आहे असा प्रश्न आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये जास्त काही म्हणजे डोकं चालवण्याची आवश्यकताच नाही आहे कारण RBI म्हटल्यानंतर तिचं काम काय आहे प्रमुख हे आपल्याला माहितीच आहे. तर आपण RBIचे कार्य जे आहे ते पाहणार आहोत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बँकांची बँक म्हणून कार्य करणं. हे आहे RBIचं मध्यवर्ती कार्य. ठीक आहे. तर RBIच्या स्थापनेबद्दल मी जस्ट आत्ता बोलले होते की या बँकेची स्थापना जी आहे ती 1 एप्रिल 1935 ला झाली पण कायदा मात्र RBI ऍक्ट 1934 चा आहे. आणि या बँकेचं जे राष्ट्रीयकरण झालेलं आहे ते आहे 1 जानेवारी 1949 ला. तर काही गोष्टी लक्षात ठेवा. बँकेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा ती राष्ट्रीय बँक नव्हती. म्हणजे RBI ही जी बँक होती तिची स्थापना खाजगी क्षेत्रामध्ये झाली होती आणि एक भागधारकांची बँक म्हणून तिची ओळख होती. तर त्या बँकेचं त्यावेळेचं जे भागभांडवल होतं ते होतं 5 कोटी. तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला माहिती पाहिजेत कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला तिचं भागभांडवल जे होतं ते होतं 5 कोटी रुपये आणि प्रत्येक भागाची किंमत होती 100 रुपये. हे सगळं तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. तर नंतर 1 जानेवारी 1949 ला या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे सरकारने काय केलं तर ही बँक जी आहे ती विकत घेतली थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. आणि जो आपण 100 रुपयाचा एक भाग पाहिला होता तर 100 रुपयाच्या एका भागासाठी गव्हर्नमेंटनी जे भागधारक होते त्यांना 118 रुपये 10 आणे एवढे पैसे दिले. 118 रुपये 10 आणे दिले आणि सर्व भाग विकत घेतले. पण जर आत्ता आपण पाहिलं तर सध्या सुद्धा RBIचं भागभांडवल हे 5 कोटीच आहे असं म्हटलं जातं. म्हणजे सध्याच्या कालावधीमध्ये 5 कोटी ही रक्कम आपल्याला कमी वाटू शकते
पण सध्या सुद्धा RBIचं जे भाग भांडवल आहे ते 5 कोटी एवढंच आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. जर आपण RBIच्या कार्यांच्या बाबतीत विचार केला तर RBIची कार्य जी आहेत ती 3 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली जातात. एक आहेत परंपरागत कार्य, दुसरी आहेत पर्यवेक्षणात्मक आणि तिसरी आहेत प्रवर्तनात्मक. तर परंपरागत कार्यामध्येच जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की बँकांची बँक म्हणून कार्य करणं किंवा सरकारची बँक म्हणून कार्य करणं, ही सगळी जी कार्य आहेत ती परंपरागत कार्यामध्ये येतात. त्याचबरोबर पतनियंत्रण आहे किंवा किंमत स्थैर्य आहे. म्हणजे काय तर जी भाववाढ होते तर ती कशा पद्धतीने RBI कंट्रोल करू शकते. तर किंमत वाढीमध्ये सुद्धा RBIचं किंमत वाढ आणि किंमत कमी करणे, किंमत घट याच्यामध्ये सुद्धा RBIची महत्त्वाची भूमिका असते आणि हे सुद्धा RBIच्या परंपरागत कार्याचाच एक भाग आहे किंवा त्याच्यामध्येच याचा समावेश होतो. त्याचबरोबर वेगवेगळी जी अर्थविषयक आकडेवारी असते ती सुद्धा प्रसिद्ध करण्याचं काम जे आहे ते RBI करत असते. त्याचबरोबर अंतिम ऋणदाता किंवा अंतिम त्राता म्हणून सुद्धा RBI काम करते. तर ही काही RBIची महत्त्वाची कामं होती जी की परंपरागत होती. जर पर्यवेक्षणात्मक जर आपण पाहिली तर इतर बँका ज्या आहेत त्यांना लायसन्स देण्याचं काम करते किंवा एखाद्या बँकेला तिची शाखा ओपन करायची असेल तर RBI कडून परमिशन घ्यावी लागते किंवा लायसन्स परवाना घ्यावा लागतो. बँकांचं जे कार्य आहे त्याचं तपासणी करण्याचं काम किंवा बँकांच्या कार्यपद्धतीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते RBI करत असते. तर ऑलमोस्ट ही जी कार्य वगैरे आहेत हा इझी पार्ट आहे. हा आपण एकदा वाचला तरी आपल्या लक्षात राहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथे एक विधान दिले, चलन निर्मितीची मक्तेदारी सुद्धा RBI कडे असते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जो पैसा निर्माण होतो तर तो म्हणजे नोटा वगैरे छापण्याचा जो अधिकार आहे तर तो RBI कडे आहे. त्याचबरोबर पर्यवेक्षणात्मक कार्यांमध्ये मी जस्ट आता तुम्हाला सांगितलं, बँकांना परवाना द्यायचा असेल, शाखांना परवाना द्यायचा असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या RBIच्या अखत्यारीत येतात. पण जे अर्थसंकल्प असतो किंवा अंदाजपत्रक असतो त्याच्या बाबतीत किंवा त्याला अंतिम रूप देण्यामध्ये RBI कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. ठीक आहे. त्यामुळे हे जे विधान होतं RBI अंदाजपत्रक तयार करण्यामध्ये वगैरे सरकारला मदत वगैरे करते तर ते विधान चुकीचं होतं. पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. इथे थोडंसं एक्सप्लेन करून सांगेन मी हा पण क्वेश्चन तुम्हाला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे? 1. 85 कोटी रुपये, 2. 115 कोटी रुपये, 3. 200 कोटी रुपये आणि 4. वरीलपैकी एकही नाही. तर याचं जे उत्तर आहे ते फटाफट लाईव्ह चॅटमध्ये द्या. इझी क्वेश्चन आहे हा पण. तर इथे 2 कन्सेप्ट येतात. एक येते किमान निधी पद्धत आणि दुसरी येते प्रमाण निधी पद्धत. तर हे आपल्याला माहिती पाहिजे, किमान निधी पद्धत काय आहे, प्रमाण निधी पद्धत काय आहे, कारण याच्यावरती प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे प्रीला आणि मे बी नंतर पण येऊ शकतो. तर हा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी 115 कोटी रुपये इतका सुवर्ण साठा ठेवणं आवश्यक आहे. तर याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर भारताची जी रिझर्व्ह बँक आहे तर सुरुवातीला प्रमाण निधी पद्धत जी आहे म्हणजे 1929 ते 1957 या दरम्यान प्रमाण निधी पद्धत जी होती ती अस्तित्वात होती. आणि या पद्धतीमध्ये काय होतं तर RBI कडे जेवढं चलन आहे त्याच्या 40% चलन जे आहे ते सोन्याच्या स्वरूपामध्ये ठेवावं लागत होतं. म्हणजे आता ही कन्सेप्ट मी थोडी तुम्हाला समजून सांगते. समजा एखादी बँक आहे तर बँकेचा व्यवसाय कसा चालतो की एखादा ग्राहक त्या बँकेमध्ये काही पैसे ठेवतो. ती बँक काय करते, त्या ग्राहकाने दिलेली जी काही रक्कम आहे त्यातली काही रक्कम स्वतःकडे ठेवते आणि बाकीची रक्कम जी आहे ती पुढील ग्राहकाला कर्ज म्हणून देते. पण जर समजा ज्या ग्राहकाला ते कर्ज म्हणून दिलेलं आहे त्या ग्राहकाने जर समजा ते कर्ज वापस नाही केलं तर मग बँकेचं दिवाळा निघेल. बँक ती रक्कम कुठून देणार? या पहिल्या ज्या ग्राहकाने बँकेमध्ये पैसे ठेवले त्याला परत ती कुठून देणार? किंवा बँकेचे स्वतःचे जे व्यवहार आहेत किंवा बँकेचा स्वतःचा जो मेंटेनन्स आहे तो ती बँक कशी करणार? तर याच्यासाठी बँकेचं जेवढं पण आपण असं म्हणू शकतो की बँकेची जेवढी पण रक्कम आहे तर त्याच्या बाबतीमध्ये बँक काय करेल, चलन निर्मितीसाठी RBI काय करेल, चलन निर्मितीसाठी एकूण चलनाच्या 40% भाग जो आहे तो सोन्याच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवेल. अशी एक पद्धत होती 1929 ते 1957 आणि त्याला म्हटलं जायचं प्रमाण निधी पद्धत. कारण इथे प्रमाण आहे 40% हे.
मात्र 1956 मध्ये या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि 1957 पासून किमान निधी पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला चलन निर्मितीसाठी. म्हणजे काय तर इथे भारतीय चलनाला आधार म्हणून 200 कोटी रुपयाचा किमान निधी ठेवण्यात आला. आणि मग हे जे 200 कोटी म्हणजे आता पहिल्यांदा कसं होतं की जेवढा काही आपल्याकडे रक्कम आहे त्याच्या एकूण 40% ठेवायची होती सोन्याच्या स्वरूपामध्ये. पण आता ते प्रमाण होतं 40%. पण आता काय करायचं आहे तर किती का रक्कम असे ना 200 कोटी रुपये जे आहे ते तुम्हाला ठेवायचेच आहेत. आणि ते ठेवताना 200 रुपये म्हणजे किमान 200 कोटी रुपये एवढी रक्कम ठेवायची आहे. आणि त्यापैकी 115 कोटी रुपये जे आहेत ते सोन्याच्या स्वरूपामध्ये, तर 85 कोटी रुपये जे आहेत ते परकीय किंवा सरकारी कर्ज रोखे जे आहेत तर या स्वरूपामध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. तर या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. 115 कोटी रुपये सोने आणि 85 कोटी रुपये हे परकीय सरकारी कर्ज रोख्यांच्या स्वरूपामध्ये ठेवता येऊ शकत होते किंवा हे ठेवण्याचं प्रमाण असं दिलेलं आहे. तर यावेळेला सोने किती कोटी रुपयांचं सोन्याच्या स्वरूपामध्ये ठेवायचं असं आहे. कदाचित परत किती रक्कम जी आहे ती परकीय किंवा सरकारी कर्ज रोख्यांच्या स्वरूपामध्ये ठेवायची आहे असा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेसंदर्भात खालील प्रवर्गांचा विचार करा. अ कृषी क्षेत्र, ब लघु उद्योग, क बांधकाम क्षेत्र आणि ड शैक्षणिक कर्ज. वरीलपैकी अग्रक्रम क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? फक्त अ व ब, क व ड की अ ब ड. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. तर याच्यासाठी तुम्हाला अग्रक्रम क्षेत्र म्हणजे काय हे थोडक्यात माहिती पाहिजे. आणि ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे किंवा एक महत्त्वाचा पॉईंट आहे असं आपण म्हणू शकतो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासामधला. आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात अग्रक्रम क्षेत्रावरती. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ ब आणि ड म्हणजे कृषी क्षेत्र, लघु उद्योग आणि शैक्षणिक कर्ज यांचा अग्रक्रम क्षेत्रामध्ये समावेश होतो. तर अग्रक्रम क्षेत्र म्हणजे काय ते समजून घ्या अगोदर. अर्थव्यवस्थेमध्ये अशी काही क्षेत्र असतात ज्यांना वेळेवर किंवा योग्य प्रमाणामध्ये कर्ज मिळत नाही. आणि ही कर्ज जरी छोटी असली, जसं फॉर एक्झाम्पल शेतकऱ्यांना शेतकाम आणि संलग्न कामासाठी लागणारी असतील किंवा सूक्ष्म लघु उपक्रम असेल, गरीब व्यक्तींना निवाऱ्यासाठी म्हणजे ज्यांना घर बांधायचं आहे तर अशा व्यक्तींना हवं असेल कर्ज निवाऱ्यासाठी, शैक्षणिक कर्ज असेल, इतर अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटक असतात तर यांना ही कर्ज मिळणं थोडंसं कठीण जातं. आणि म्हणून मग ही जी क्षेत्र आहेत त्यांना अग्रक्रम क्षेत्रामध्ये समाविष्ट केलं जातं. आणि एकूण कर्जापैकी म्हणजे बँक जेवढं पण कर्ज देईल त्याच्यापैकी 40% कर्ज हे अग्रक्रम क्षेत्रांना दिलं जातं. तर हे जे प्रमाण आहे 40% वगैरे तर याच्यामध्ये कायद्यानुसार वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत. तर अग्रक्रम क्षेत्रामध्ये नक्की कुठले कुठले गट येतात तर याच्यामध्ये एक येतं कृषी क्षेत्र, त्यानंतर दुसरं येतं सूक्ष्म आणि लघु उपक्रम, त्यानंतर तिसरं आहे शिक्षण, त्यानंतर चौथा आहे गृहनिर्माण, त्यानंतर पाचवा आहे निर्माण कर्ज आणि 6 मध्ये इतरमध्ये छोटी मोठी कर्ज. तर अशा पद्धतीने हे अग्रक्रम क्षेत्रामधील विविध गट आहेत. पुढचा प्रश्न आहे, देशातील विविध बँकांनी आरबीआय कडून उसणवार घेतलेल्या रकमेवर आरबीआयचे व्याज आकारते त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष व्याजदर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, 4 अप्रत्यक्ष व्याजदर. तर ज्यावेळेला वेगवेगळ्या बँका आरबीआय कडून काही रक्कम घेतात उसणवार म्हणून तर त्याच्यावरती आरबीआय काही व्याज आकारते त्याला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे रेपो रेट. तर आता ही कन्सेप्ट आहे थोडी डीपमध्ये आपण पुढच्या एका प्रश्नामध्ये पाहणार आहोत. तर इथे पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेला एखादी बँक आरबीआय कडून कर्ज घेते किंवा काही रक्कम उसणवार घेते त्यावेळेला आरबीआय जो व्याजदर आकारते किंवा आरबीआय जे व्याज घेते त्या बँकेकडून त्याला रेपो रेट असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे रेपो रेट जो आहे तो कोण आकारतं तर ती आरबीआय आकारत असते. कोणावरती? व्यापारी बँकांवरती. आता फक्त एवढं लक्षात ठेवा याचा चलन आपण ज्याला चलन घट किंवा चलन वाढ म्हणतो याच्यावरती कसा परिणाम होतो हे आपण पुढे पाहणारच आहोत. पुढचा प्रश्न आहे बँक दराबद्दल. बँक दराबद्दल पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? 1
बँक दर म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यापारी बँकांना अल्पमुदतीची कर्ज देते तो दर होय. 2. बँक दर वाढविल्यास पतसंकोच घडून येईल तर कमी केल्यास पतविस्तार घडून येईल. 3. बँक दर वाढविण्याच्या धोरणाला स्वस्त पैशाचे धोरण तर कमी करण्याच्या धोरणाला महाग पैशाचे धोरण म्हणतात. आणि 4. तेजीच्या परिस्थितीत महाग पैशाचे धोरण तर मंदीच्या परिस्थितीत स्वस्त पैशाचे धोरण राबविले जाते. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. इथे स्वस्त पैशाचं धोरण काय असतं, महाग पैशाचं धोरण काय असतं, या कन्सेप्ट मी अगदी क्लिअर करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्यवस्थित विधानं वाचा, कन्सेप्ट समजून घ्या आणि मग याचं उत्तर द्या. तर पहिल्यांदा बँक दर म्हणजे काय ते मी एक्सप्लेन करेन आणि त्याच्यानंतर मग हे जे स्वस्त पैशाचं धोरण आहे किंवा महाग पैशाचं धोरण आहे म्हणजेच चीप मनी पॉलिसी आणि डिअर मनी पॉलिसी, तर या पॉलिसीज ज्या आहेत त्या मी एक्सप्लेन करते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा सांगते. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे तिसरं विधान हे अयोग्य. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, बँक दर म्हणजे काय असतो, RBI व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने नियमित कर्ज देते, ठीक आहे, किंवा अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करते तर त्याला बँक दर असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तुमच्यावरती बँक काही ना काहीतरी व्याजदर आकारत असते. तसं बँकांना जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा बँका कोणाकडून पैसे घेतात, RBI कडून. आणि तो जो अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा असतो त्याच्यावरती लागू केलेला जो व्याजदर असतो त्याला बँक दर असं म्हणतात. म्हणजे बँकांवरती जो कर्जाचा दर लागू होतो, व्याजाचा दर लागू होतो RBI कडून, त्याला म्हटलं जातं बँक दर. ठीक आहे, तर पहिलं विधान लक्षात आलं असेल. दुसरं विधान आहे, बँक दर वाढवल्यास पतसंकोच घडून येईल तर कमी केल्यास पतविस्तार घडून येईल. तर आता ही कन्सेप्ट अगदी सहज सोपी आहे, समजून घ्या. बँक दर वाढवला, आता समजा इथे आहे RBI, इथे आहे आपली एखादी कोणतीही व्यापारी बँक. ही व्यापारी बँक काय करेल, RBI कडून काही रक्कम व्याजाने घेईल, कर्ज म्हणून घेईल. ती जी घेतलेली रक्कम आहे तीच ही बँक काय करेल, पुढे एखाद्या ग्राहकाला देईल. ठीक आहे, आता जर समजा RBIनी या बँकेला ही रक्कम देताना 4% व्याजाने दिली असं आपण म्हणूया, 4% एवढा व्याज दर ठेवला, तर ही बँक काय करेल, पुढच्या ग्राहकाला त्याच पद्धतीने देईल. म्हणजे 4% आहे तर मे बी थोडं जास्त व्याजदराने ते फॉरवर्ड करेन. पण ज्या वेळेला RBI हा व्याजदर वाढवेल, बँक दर वाढवेल, म्हणजे 4%च्या ऐवजी आता समजा 6%नी जर दिली तर व्यापारी बँक काय करेल, ती पण तिचा दर वाढवेल, कारण तिला मिळतानाच ते महाग मिळते. पैसे जे तिला मिळतात ते तिला जास्त व्याजदर द्यावा लागतोय म्हटल्यानंतर ती ज्या वेळेला या ग्राहकापर्यंत ते कर्ज देईल तर ती सुद्धा तिचा व्याजदर जो आहे तो अर्थातच वाढवेल. आणि ज्या वेळेला ती व्याजदर वाढवेल त्यावेळेला जे ग्राहक कर्ज घेणारे आहेत, म्हणजे समजा सुरुवातीला इथे RBI आपण असं गृहीत धरूया, जस्ट मी तुम्हाला व्यवस्थित एक्झाम्पल देऊन समजवते, लक्षात घ्या फक्त. इथे समजा RBI आहे, इथे आहे व्यापारी बँक, इथे काही ग्राहक आहेत. ठीक आहे, तर ते कितीही असू शकतात कर्ज घेणारे. RBIने काय केलं, बँकेला देताना समजा 4% दराने कर्ज दिलं. 4% हा बँक दर आहे कारण RBIने व्यापारी बँकेला दिलेला आहे. तर ज्या वेळेला व्यापारी बँकेकडे पैसे येतात, समजा व्यापारी बँक काय करेल, 4%नी तिला मिळालं, मे बी ती 5% दराने देईल. ठीक आहे, 5% एवढा व्याजदर लागू करेल. मग आता हे सगळे ग्राहक जे आहेत ते 5%ने कर्ज घेतील कारण 5% हा रेट त्यांच्यासाठी कमी असेल. ज्या वेळेला RBI बँक दर वाढवेल, म्हणजे RBIने आता 4%च्या ऐवजी 6% केलं, तर बँक काय करेल, बँकेला अर्थात RBIला परत पैसे देताना जास्त द्यावे लागणार आहेत कारण बँक दर वाढलेला आहे. मग बँक काय करेल, इथे 5%चं ती पण 7% करेल. मग ज्यावेळेला बँकेचा व्याजदर वाढेल त्यावेळेला हे ग्राहक काय करतील, काही जण काय म्हणतील की 5%नी मला परवडत होतं, 7%नी मला कर्ज घेणं परवडत नाही. सो हे लोक जे आहेत ते कर्ज घेणार नाहीत. आणि मग लोकांकडे जर कर्ज नाही आलं, म्हणजे पैसा नाही आला, तर त्यामुळे मार्केटमधला पैसा जो आहे तो आपोआप कमी होतो आणि त्यालाच म्हटलं जातं पतसंकोच. ठीक आहे, पतसंकोच, पत म्हणजे थोडक्यात पैसा, पतसंकोच घडून येईल म्हणजे काय, मार्केटमधला जो पैसा आहे, पत म्हणजे ऍक्च्युली पैसा असं नाही म्हणू शकत आपण, कर्ज वगैरे म्हणतात त्याला. तर अर्थात काय होईल, मार्केटमधला पैसा जो आहे तो कमी होईल. पण त्याऐवजी जर समजा RBIने 4%च्या ऐवजी 2% एवढाच जर व्याजदर बँक दर आहे तो ठेवला, तर व्यापारी बँक काय करेल, 5% वरून 3 किंवा 2% वरती येईल. बरोबर, मग 5% वरून जर ती समजा 4 किंवा 3% आली
तर मग तिच्याकडे येणारे ग्राहक जे 5% घेत होते, काही लोक जे होते ज्यांना 5% जास्त वाटत होतं, आता 3% जर मिळते म्हटलं, तर अर्थात तिच्याकडे येणारे ग्राहक वाढतील. ग्राहक वाढले म्हणजेच जास्त प्रमाणामध्ये कर्जाचं वितरण होईल आणि जेवढं जास्त कर्जाचं वितरण होईल, तेवढा मार्केटमध्ये पैसा वाढेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या एकमेकांवरती डिपेंड असतात. तर आता इथे परत प्रश्न येतो, तो म्हणजे महाग पैशाचं धोरण आणि स्वस्त पैशाचं धोरण. तर ज्यावेळेला आर-बी-आय आपला बँक दर जो आहे, तो वाढवत असते, तर त्याला म्हटलं जातं महाग पैशाचं धोरण. कारण आर-बी-आयनी लक्षात ठेवा गोष्टी, आर-बी-आयनी जर तिचा व्याजदर वाढवला, म्हणजेच बँक दर वाढवला, तर व्यापारी बँका काय करतात? त्यांचा व्याजदर वाढवतात. ज्यावेळेला व्यापारी बँका त्यांचा व्याजदर वाढवतात, त्यावेळेला कर्ज घेण्याची जी लोकांची क्षमता असते, ती कमी होते. म्हणजे लोकं कमी प्रमाणात कर्ज घेतात, कारण व्याजदर हा जास्त आहे. आणि मग लोकांनी कमी प्रमाणामध्ये पैसे घेतले, की मार्केटमध्ये येणारा पैसा कमी होतो आणि पैसा कमी झाला, की मग पुढचं जे अख्खं चक्र आहे, ज्याला आपण असं म्हणू शकतो, की म्हणजे किंमत वाढणं, किंमत कमी होणं. मार्केटमध्ये जेव्हा पैसा जास्त होतो, तेव्हा मागणी वाढते आणि मागणी वाढली की किंमत वाढते. आता पैसा कमी झाला की मागणी कमी होणार, मागणी कमी झाली की किंमत ऑटोमॅटिक कमी होणार. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंड असतात. मी कुठल्यातरी एका लेक्चरमध्ये मे बी मला वाटतं मी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR आणि SLR ज्यावेळेला मी एक्सप्लेन केलंय, त्याच्यामध्ये हे जे चक्र असतं महागाईचं, ते मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल, त्या व्हिडिओचं थंबनेल आय थिंक ॲपल सुद्धा शिकवते अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक, असं त्याचं थंबनेल होतं. तर तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यामध्ये खूप व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे मी. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे विधान होतं तेजीच्या परिस्थितीमध्ये. तेजीची परिस्थिती म्हणजे काय? तर ज्यावेळेला महागाई जास्त आहे अशी परिस्थिती. तर अशा वेळेला महाग पैशाचं धोरण, तर मंदीच्या परिस्थितीमध्ये स्वस्त पैशाचं धोरण राबवलं जातं. हे बरोबर आहे. तेजीची परिस्थिती म्हणजे ज्यावेळेला मार्केटमध्ये असं आपण म्हणू शकतो, मी थोडंसं उलट सांगितलं तुम्हाला. मंदीची परिस्थिती म्हणजे महागाई जास्त असते. ठीक आहे. तर मंदीच्या परिस्थितीमध्ये स्वस्त पैशाचं धोरण आणि तेजीच्या परिस्थितीमध्ये महाग पैशाचं धोरण हे अवलंबलं जातं. पुढचा प्रश्न जो आहे, आता इथे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या कन्सेप्ट आल्या. तर इथे विचारलेलं आहे, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान अ आहे, रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यापारी बँकांना एका रात्रीसाठीची कर्ज देते, तो दर होय. आणि विधान ब आहे, रिव्हर्स रेपो दर म्हणजे व्यापारी बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेला एका रात्रीसाठीची कर्ज देतात, तो दर होय. पहिलं विधान आहे, पहिला पर्याय आहे दोन्ही विधाने बरोबर, दुसरा पर्याय आहे दोन्ही विधाने चूक, तिसरा पर्याय आहे अ बरोबर ब चूक आणि चौथा पर्याय आहे अ चूक ब बरोबर. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. मग रेपो रेट काय असतो आणि रिव्हर्स रेपो रेट काय असतो हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आणि महाग पैशाचं धोरण आणि स्वस्त पैशाचं धोरण ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पहा. त्याच्यामध्ये मी एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे दोन्ही विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. तर रेपो रेट म्हणजे काय आहे, तर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना जेव्हा एका रात्रीसाठीची कर्ज देते, तर तो दर, तर एका रात्रीसाठी किंवा वीकेंडसाठी जी आहेत ती 3 दिवसांसाठीची कर्ज असू शकतात. म्हणजे काय, आता समजा एखादी व्यापारी बँक आहे आणि तिच्याकडे पैसे कमी आहेत, तर ही बँक काय करते, ज्यावेळेला तिच्याकडे पैसे कमी पडतात त्यावेळेला ती आर-बी-आय कडून काही कालावधीसाठी, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका रात्रीसाठी ती पैसे घेते. आणि मग एका रात्रीसाठी पैसे घेतल्यानंतर आर-बी-आय जो बँक दर आकारते किंवा जो व्याजदर लागू करते त्याला म्हटलं जातं रेपो रेट. ठीक आहे. तर रेपो रेट हे लक्षातच ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर रेपो रेट जे आहे ते साधारणतः एका दिवसाची कर्ज असतात आणि वीकेंडसाठी, म्हणजे जर आपण आठवड्याच्या शेवटच्या दिवसांचा विचार केला तर ती 3 दिवसांसाठीची ठरू शकतात. मग इथे काय होतं, की जे काही कर्जरोखे असतात किंवा ज्याला आपण हुंड्या म्हणतो, तर त्या ज्या आहेत त्या बँका काय करतात, आर-बी-आयकडे ठेवतात आणि आर-बी-आय त्याच्या बदल्यांमध्ये पैसे देते. तर इथे आर-बी-आय काय करू शकते, रेपो रेट वाढवू सुद्धा शकते आणि रेपो रेट कमी सुद्धा करू शकते. काही वेळेला काय करेल, ज्यावेळेला चलनवाढीची परिस्थिती आहे, म्हणजे ज्यावेळेला महागाई जास्त आहे, अशा वेळेला आर-बी-आय काय करेल, तर रेपो रेट वाढवेल. रेपो रेट वाढवला म्हणजे काय, बँकांना कर्ज महाग मिळालं,
मग बँकांना कर्ज महाग मिळाल्यानंतर बँका पुढे देताना कर्ज कसं करणार, महाग करणार. मग पुढे जर कर्ज महाग झालं तर लोक जे कर्ज घेणारे आहेत ते कमी प्रमाणामध्ये घेणार आणि मार्केटमध्ये येणारा पैसा कमी होणार. हे एक चक्र असतं आणि प्रत्येक गोष्ट, पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून असते. ठीक आहे. आणि याच्या उलट होतं रिव्हर्स रेपो. रिव्हर्स रेपो म्हणजे काय, व्यापारी बँका ज्या आहेत त्या काय करतील, रिझर्व्ह बँकेकडून सरकारी रोखे जे आहेत ते खरेदी करतील आणि रिझर्व्ह बँकेला जे आहेत ते कर्ज देतील. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण रेपोमध्ये काय पाहिलं होतं, इथे RBI आहे आणि इथे एखादी व्यापारी बँक आहे. रेपोमध्ये काय पाहिलं, RBI या व्यापारी बँकेला कर्ज देते. पण जर आपण रिव्हर्स रेपोचा विचार केला तर आता ही जी व्यापारी बँक आहे ती RBIला कर्ज देईल. मग अशी परिस्थिती काय येते की जी व्यापारी बँक आहे ती RBIला कर्ज देईल. तर अशी वेळ बऱ्याचदा येते ज्यावेळेला बँकांच्या हातामध्ये पैसा जास्त असतो, तर तो पैसा कमी करण्यासाठी, म्हणजे बँकांकडे जास्त प्रमाणामध्ये पैसा अवेलेबल असेल तर बँकेच्या हातातील रोखता कमी करण्यासाठी RBI काय करते, बँकांकडे आपले सरकारी कर्ज रोखे जे आहेत ते विकते आणि बँकांकडचा पैसा काढून घेते. म्हणजे आता तुम्ही सरळ सरळ जर तुम्हाला लक्षात ठेवायला टफ जात असेल तर तुम्ही एक साधं सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की RBIकडे काहीतरी एक वस्तू आहे, म्हणजे दोन्हीकडे. आता तुम्ही विचार कसा करा की RBI आणि ही बँक, ठीक आहे, तर या दोन्हीकडे एक कोणतंही प्रोडक्ट तुम्ही इमॅजिन करा, मोबाईल फोन, ॲपल किंवा इतर कोणतीही गोष्ट. ठीक आहे. एखादं फ्रूट किंवा कुठलीही मार्केटमधली तुमची फेवरेट गोष्ट तुम्ही इमॅजिन करा. तर हिच्याकडे काही गोष्टी म्हणजे मोबाईल फोन्स अवेलेबल आहेत असं तुम्ही इमॅजिन करा, या बँकेकडे काही मोबाईल फोन्स अवेलेबल आहेत असं इमॅजिन करा. रेपो रेटमध्ये काय होईल, व्यापारी बँक जी आहे ती स्वतःचे मोबाईल फोन RBIकडे देईल आणि RBI त्याच्या बदल्यात काय देईल, पैसे देईल. रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय होईल, RBI तिच्याकडचे मोबाईल फोन बँकेकडे देईल आणि बँकेकडचे पैसे स्वतःकडे घेईल. ठीक आहे. आणि त्याच्यावरती जो बँक दर लागू होतो किंवा जो व्याजदर लागू होतो मग त्यांना रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. मग ज्यावेळेला बँकेकडे जास्त पैसे होतात त्यावेळेला RBI काय करेल, बँकेकडे आता पैसा जास्त आहे म्हणून RBI काय करेल, स्वतःकडचे मोबाईल त्या बँकेला देईल आणि तिच्याकडचे पैसे काढून घेईल. तर अशा पद्धतीने तुम्ही जस्ट इमॅजिन करून हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो परत रेपो आणि रिव्हर्स रेपोशी रिलेटेड आहे. पहिलं विधान आहे, रिझर्व्ह बँकेच्या रेपो व्यवहारांचा उद्देश बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता कमी करणे हा असतो, ज्याच्याबद्दल मी मागच्या प्रश्नातच बोललेले आहे की ज्या वेळेला बँकांच्या हातामध्ये पैसा जास्त होतो त्यावेळेला काय केलं जातं. आणि दुसरं विधान आहे, रिझर्व्ह बँकेच्या रिव्हर्स रेपो व्यवहारांचा उद्देश बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढविणे हा असतो. दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक, अ बरोबर ब चूक की अचूक ब बरोबर. याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. मी परत एकदा एक्सप्लेन करेन की पैसा जास्त झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही सरळ असं सुद्धा इमॅजिन करू शकता की व्यापारी बँक म्हणजे तुमचा फ्रेंड किंवा तुमचा एखादा फॅमिली मेंबर आणि रिझर्व्ह बँक म्हणजे तुम्ही स्वतः. तर ज्या वेळेला तुम्हाला दुसऱ्याकडचा पैसा काढून घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही काय कराल, स्वतः जवळची वस्तू त्याला द्याल आणि त्याच्याकडचे पैसे तुमच्याकडे घ्या. पण ज्या वेळेला तुम्हाला दुसऱ्याला पैसे द्यायचे आहेत तेव्हा तुम्ही काय कराल, त्याच्याकडची वस्तू घ्याल आणि स्वतःजवळचे पैसे द्याल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनेच बँक आणि रिझर्व्ह बँक या गोष्टी असतात. तुम्हाला फक्त स्वतःच्या रिअल लाईफमधल्या एक्झाम्पल सोबत हे रिलेट करता आलं पाहिजे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, दोन्ही विधानं चूक. त्याचं रिझन म्हणजे ज्या वेळेला बँकांच्या हातामध्ये पैसा जास्त असतो आणि तो कमी करायचा असतो, म्हणजे अल्पकालीन रोखता जेव्हा कमी करायची असते तेव्हा बँक काय करेल, RBI काय करेल, स्वतःकडचं जे सरकारी कर्ज रोखे आहेत, म्हणजे ज्याला आपण एक्झाम्पलमध्ये मोबाईल्स किंवा ॲपल म्हणून गृहीत धरलं होतं, तर बँक काय करेल, RBI काय करेल, स्वतःकडचे मोबाईल जे आहेत ते बँकेकडे देईल आणि बँकेकडून पैसे घेईल. मग बँकेकडून जेव्हा RBI पैसे घेते तेव्हा त्याला आपण रिव्हर्स रेपो म्हणतो, रेपो नाही. राईट. आणि जर समजा बँकेच्या हातामधले पैसे वाढवायचे असतील तर RBIला काय करावं लागेल, बँकेची वस्तू विकत घ्यावी लागेल आणि स्वतःचे पैसे बँकेला द्यावे लागतील. मग अशा वेळेला ज्या वेळेला RBI बँकेकडचे कर्ज रोखे घेते आणि बँकेला पैसे देते तेव्हा त्याला म्हटलं जातं रेपो, रिव्हर्स रेपो नाही. ठीक आहे. परत एकदा मी एक्सप्लेन करते, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका.
तर इथे सरकारी कर्ज रोखे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, एखादा मोबाईल फोन आहे किंवा ॲपल आहे, ठीक आहे, एखादं फ्रूट, काहीही तुम्ही इमॅजिन करा. तर ही आहे RBI, ही आहे व्यापारी बँक. व्यापारी बँकेकडे पण काही मोबाईल फोन्स आहेत. आता बँकेकडे पैसा जास्त झाला, ठीक आहे, बँकेकडे पैसा जास्त झाला, RBIला तो काढून घ्यायचा आहे. RBI काय करेल, बँकेकडे डिरेक्टली पैसा मागेल का? तर नाही. RBI काय करेल, बँकेकडचा पैसा काढून घेण्यासाठी स्वतःकडची वस्तू देईल आणि पैसा वापस घेईल. आणि जेव्हा RBI पैसे घेते तेव्हा त्याला आपण रिव्हर्स रेपो म्हणतो. पण जर समजा याच्या उलट झालं की बँकेकडे पैसा कमी आहे, ठीक आहे, बँकेकडे पैसा कमी आहे असं जर झालं तर बँकेला पैसे द्यायचे आहेत. मग RBI काय करेल, बँकेकडचा मोबाईल फोन म्हणजे सरकारी कर्ज रोखे स्वतःकडे घेईल आणि स्वतःकडचा पैसा बँकेला देईल आणि त्याला म्हटलं जातं रेपो रेट. ओके, आय होप हे क्लिअर झालं असेल. हे सेम तुम्ही ना म्हणजे ॲज अ गेम खेळण्यासारखं एखाद्या तुमच्या फ्रेंडसोबत किंवा फॅमिली मेंबरसोबत ट्राय करून पहा. एकाला व्यापारी बँक बनवा आणि तुम्ही RBI व्हा. तुम्हाला ॲटोमॅटिकली या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे, हा पण परत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपोच्या बाबतीत आहे. तर इथे मी ते चक्र जे आहे ते थोडक्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन, महागाईचं जे चक्र आहे ते. तर प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे, रिझर्व्ह बँक चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये रेपो रेट वाढविते तर चलन घटीच्या परिस्थितीमध्ये रेपो रेट कमी करते. आणि दुसरं विधान आहे, रिझर्व्ह बँक चलनवाढीच्या परिस्थितीत रिव्हर्स रेपो रेट वाढवते तर चलन घटीच्या परिस्थितीमध्ये रिव्हर्स रेपो रेट कमी करते. दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक, अ बरोबर ब चूक आणि अ चूक ब बरोबर. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चार्टमध्ये द्या. हा शेवटचा प्रश्न आहे. तर बाकी अजून बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पतनियंत्रणाची गुणात्मक साधनं आहेत किंवा मौद्रिक धोरण जे आहे, मौद्रिक धोरण समिती जी आहे ती महत्त्वाची आहे. त्याचबरोबर CRR आणि SLR या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने किंमत स्थैर्यावरती किंवा किंमत वाढीवरती परिणाम करतात, पतनियंत्रणामध्ये त्यांची भूमिका काय. तर या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये, कारण जास्त वेळ लेक्चरला मी नाही देऊ शकते ड्यू टू सम रिझन्स जे मी तुम्हाला बोलले होते ऑलरेडी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा चलनवाढीची परिस्थिती म्हणजे काय ते मी सांगते. चलनवाढ म्हणजे काय असतं, तर त्यालाच दुसरा शब्द आहे भाववाढ, जो की उद्याचा टॉपिक आहे, किंवा त्यालाच म्हटलं जातं किंमत वाढ. ठीक आहे, तर आता कोणत्याही गोष्टीची किंमत कधी वाढते, किंमत कधी वाढते, जेव्हा मागणी वाढलेली असते, राईट. मागणी वाढली की किंमत कशी वाढते याचं उदाहरण जे मी मगाशी बोलले तुम्हाला की मी एका लेक्चरमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे, तर इथे थोडक्यात सांगते. एखाद्या व्यक्तीकडे दुकानामध्ये आहेत 2 मोबाईल फोन्स आणि तिच्याकडे मोबाईलसाठी गिराईक आलेले आहेत 10. आता जरी समजा त्या एका मोबाईलची किंमत 10,000 असेल, पण एवढे सगळे गिराईक जर आले, मोबाईल फोन आहेत फक्त 2 आणि गिराईक किती आहेत, ग्राहक किती आहेत, 10. जरी एका मोबाईल फोनची किंमत 10,000 असली तरी सुद्धा जास्त डिमांड असल्यामुळे तो दुकानदार काय करेल, 10,000चा मोबाईल जास्त किमतीने देईल आणि या 10 पैकी जो कोणी जास्त पैसे देईल त्याला तो मोबाईल फोन मिळेल. आलं लक्षात? म्हणजे इथे मागणी जास्त आहे. मागणी का वाढते, कारण या 10 जणांकडे पैसे आहेत, म्हणजे या लोकांकडे ज्यावेळेला पैसा जास्त असतो त्यावेळेला मागणी वाढते. पैसा जास्त कधी येतो, तर त्याचे एक रिझन असू शकतं, म्हणजे फक्त एवढं एकच रिझन नाही, तर हे एक रिझन असू शकतं की बँकेचे जे व्याजदर आहेत ते कमी झालेले असतील. बँकेचे जर व्याजदर कमी झालेले असतील तर जास्तीत जास्त लोक कर्ज घेतील आणि मग लोकांकडे कर्ज झालं म्हणजे लोकांकडे पैसा आला की लोक काय करतील, मागणी करतील. मागणी जास्त वाढली की किंमत वाढेल. अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. मग व्याजदर कधी कमी करेल बँक, ज्या वेळेला बँकेला जे हे मिळतं म्हणजे कर्ज मिळतं RBI कडून, तो जो बँक दर असतो तो कमी असेल, म्हणजे बँकेला स्वस्तात मिळालं, बँकेने पुढच्याला स्वस्तात दिलं, पुढच्याला स्वस्तात मिळतं म्हणून त्यांनी जास्त प्रमाणामध्ये घेतलं कर्ज, त्याच्याकडे जास्त पैसा आला, तो खर्च कुठे करायचा म्हणून त्याने मग काहीतरी खरेदी करायला गेला, म्हणजे मागणी वाढली आणि मागणी वाढल्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढली. आता इथे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जो आहे तो कसा काम करतो पहा.
रेपो रेट म्हणजे काय? RBIनी बँकेला पैसे दिलेले आहेत. मग जर समजा बँकेने रेपो रेट वाढवला, तर बँक काय करेल? तिचा व्याजदर वाढवेल. व्याजदर वाढवला की अर्थात पैसा जो आहे तो कमी होईल, कारण लोक कमी प्रमाणात कर्ज घेतील. मग कमी प्रमाणामध्ये पैसा लोकांकडे आला की मागणी ऑटोमॅटिकली कमी होईल, आणि मागणी कमी झाली की किंमत ऑटोमॅटिकली कमी होईल. येते लक्षात? तर अशा पद्धतीने ज्यावेळेला रेपो रेट वाढवते, ज्यावेळेला चलनवाढ होते, चलनवाढ म्हणजे किंमत वाढली की RBI काय करेल? रेपो रेट वाढवेल. RBIनी रेपो रेट वाढवला की बँका त्यांचे व्याजदर वाढवतील. बँकांनी व्याजदर वाढवला की कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होईल, मार्केटमध्ये पैसा कमी येईल. मार्केटमध्ये पैसा कमी आल्यामुळे मागणी कमी होईल, मागणी कमी झाल्यामुळे किंमत कमी होईल. या उलट ज्यावेळेला चलन घटीची परिस्थिती असते, म्हणजे किमती फारच कमी झालेल्या असतात, त्यावेळेला RBI काय करेल? रेपो रेट कमी करेल, म्हणजे स्वस्त दराने कर्ज देईल. बँकेला स्वस्त दराने कर्ज मिळालं की बँक पुढच्याला स्वस्त दराने देईल. पुढच्याला स्वस्त दराने मिळालं की तो जास्त प्रमाणामध्ये कर्ज घेईल. जास्त प्रमाणामध्ये पैसा मार्केटमध्ये येईल, मागणी वाढेल आणि मग किमती परत वाढतील. म्हणजे चलन घटीच्या परिस्थितीमध्ये रेपो रेट जे आहे ते बँक कमी करते. सेम रिव्हर्स रेपोच्या बाबतीत होतं, कारण रिव्हर्स रेपोमध्ये बँक काय करत असते? RBI काय करत असते? व्यापारी बँकेकडचा पैसा काढून घेत असते. ठीक आहे? तर सेम कंडिशन आहे. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, तुमच्या म्हणजे फॅमिली मेंबर्स सोबत तुम्ही ही गेम खेळून पहा, तुम्हाला इकॉनॉमिक्स अगदी इझी वाटेल. ठीक आहे? तर एकदा तरी पण तुम्ही CRR SLRचे जे लेक्चर्स आहेत ते जर पाहिले नसतील तर ते लेक्चर्स पहा. एकदम म्हणजे तुम्हाला या कन्सेप्ट ज्या आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने समजून जातील. ठीक आहे? तर आय होप तरी पण मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. इथे तुम्हाला फक्त इमॅजिन करता आलं पाहिजे व्यवस्थित, ऑटोमॅटिकली तुम्हाला या गोष्टी समजतील. तरीही मी महागाईचं जे चक्र असतं ते परत एकदा व्यवस्थित दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे? उद्याचा जो घटक आहे तो आहे भाववाढ किंवा किंमत वाढ. आणि हा घटक सुद्धा म्हणजे मागणीजन्य भाववाढ काय असते, पुरवठाजन्य काय असते, हे सुद्धा खूप सोपं करून मी सांगणार आहे. आणि मे बी उद्याच मी जे महागाईचं चक्र आहे ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करेन. तिथे तुम्हाला सगळं कळेल की मागणी कशा पद्धतीने किमतीवरती परिणाम करते, पैसा कशा पद्धतीने परिणाम करतो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्या सुद्धा व्यवस्थित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे? तर तुमचा स्कोर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आज बऱ्यापैकी सगळ्यांचा स्कोर चांगला आला असेल. त्याचं रिझन म्हणजे आजचे क्वेश्चन्स थोडे इझी होते. तर उद्याचे क्वेश्चन्स जे असतील ते पण मे बी थोडे इझी असतील आणि काही मॉडरेट लेवलचे असतील. तर आय होप आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला समजलं असेल. एक्झाम डेटची वाट जास्त म्हणजे एक्झाम डेट कधी आहे, काय एक्झाम कधी होणार आहे, काय या जास्त गोंधळामध्ये पडू नका तुम्ही. तर तुमच्या अभ्यासावरती जास्त फोकस करा आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे. जर काही टॉपिक राहिले असतील, कुठला घटक राहिला असेल तर तो तुम्ही व्यवस्थित कव्हर करा. ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं अभिनंदन. ज्यांचा स्कोर थोडाफार कमी, एवढा कमी कोणाचा नाही आला, पण थोडाफार ज्यांचा कमी आलेला आहे त्यांनी सुद्धा अटेम्प्ट केला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि कॉन्सेप्ट क्लिअर होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज युजफुल वाटत असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात उद्याच्या युद्धाभ्यासमध्ये. व्यवस्थित उद्याच्या घटकाची तयारी करून या आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.